नमस्कार. प्रवरा नदीच्या काठी नेवासे नावाचं छोटंसं गाव आहे. या गावामध्ये मोहिनी राजाचं खूप सुंदर मंदिर आहे. भगवान विष्णूंच्या मोहिनी स्वरूपाला समर्पित असं हे मंदिर. या गावामध्ये राम आणि लक्ष्मण हे दोघेही भाऊ राहत होते. अतिशय प्रेमळ, सुस्वभावी, सगळ्यांच्या मदतीला पटकन धावून जाणारे, म्हणजे गावात कुठे कोणावर दुःख कोसळले आणि तिथे राम लक्ष्मण पोहोचले नाहीत असं कधी व्हायचंच नाही, अशी मनापासून सगळ्यांना मदत करणारे असे हे दोघं भाऊ राम आणि लक्ष्मण. मोठा भाऊ राम ह्याच्यासाठी स्थळ सांगून आलं आणि योगायोगाने कन्येचं नावही सीताच होतं. सीता मातेप्रमाणे अगदी सुस्वभावी, सगळ्यांची जुळवून घेणारी, प्रेमळ अशी गृहलक्ष्मी घरात नांदू लागली. असे हे सुस्वभावी जोडपं. पण ह्या सुखी संसाराला गालबोट लागणार नाही असं तर कधी होतच नाही. काही वर्षांनी छोटा भाऊ लक्ष्मण याचंही लग्न झालं आणि घरात कमल ही त्याची बायको नांदू लागली. पण कमल अगदी दुराचारी, मत्सरी आणि सगळ्यांचा द्वेष करणारी अशी होती. पण अशा परिस्थितीतही सगळं जुळवून घेणारे राम आणि सीता त्यातूनही आपल्या घराचा आनंद शोधत होते आणि सगळं घर अगदी सुखाने नांदत होतं. काही वर्षांनी राम आणि सीता यांना कन्यारत्न प्राप्त झालं आणि मुलीचं नाव ठेवलं सौदामिनी. पुढे जाऊन लक्ष्मणालाही मुलगी झाली आणि तिचं नाव ठेवलं विमल. घरात अगदी हसरी आणि खळखळून हसणारी छोटीशी मुलगी सौदामिनी. हिचा स्वभावसुद्धा आपल्या आईवडिलांप्रमाणे अगदी सुस्वभावी होता आणि विमल त्याच्या विपरीत, तिच्या आईसारखी मत्सरी, द्वेष करणारी आणि सौदामिनीचा रागराग करणारी अशी होती. लक्ष्मणाला मात्र आपल्या बायकोचे आणि मुलीचे हे वागणं बिलकुल आवडत नसे. पण सगळं घर एकत्र नांदावं अशी त्याचीही इच्छा होती, म्हणून तो बिचारा गप्प बसायचा. काही वर्षांनी अचानक सौदामिनीची आई म्हणजे सीता हिला फणफणून ताप भरला. त्यामुळे अगदी 2च दिवसात त्या देवाघरी गेल्या. आपली अर्धांगिनी आपल्याला सोडून गेली आणि ती आपल्या जगात नाही, हे विचार सतत रामाच्या मनात येत होते आणि म्हणून ते अजूनच वैरागी झाले. सतत ते देवाचंच नाव घेऊ लागले आणि काही महिन्यातच ते सुद्धा देवाघरी गेले. आपल्या काकांबरोबर सौदामिनी त्याच घरात अगदी सगळं जुळवून घेऊन राहत होती. काकू तिच्यावर खूप अत्याचार करायची, पण ती जरासुद्धा काही न बोलता अगदी आनंदाने सगळी कामं करायची. विमल तिचीच बहीण तिला खूप त्रासही द्यायची. लक्ष्मण हे तिचे काका हे सगळं पाहून अगदी दुःखी कष्टी व्हायचे. त्यांना असं वाटलं की सौदामिनीचं आपण एका छानशा घरी लग्न लावून देऊयात, म्हणजे तिच्या जीवनाचं कल्याण होईल. तसं त्यांनी अगदी सुंदर श्रीमंत घराचं स्थळ आणलं आणि तिथे तिचं लग्न करून द्यायचं असं त्यांनी ठरवलं. पण एवढं सुंदर स्थळ आपल्या मुलीसाठी न येता आपल्या भाचीसाठी यांनी आणलं आहे, हे काही कमलला पटलं नाही आणि तिने हट्टाने आपल्या मुलीचं लग्न त्या श्रीमंत स्थळी लावून दिलं. सौदामिनीच्या काकूंनी म्हणजे कमल काकूंनी स्वतःच्या मुलीचे लग्न तर अगदी श्रीमंत घरी लावून दिले, पण सौदामिनीचे कधी भले व्हावे असे त्यांना वाटतच नव्हते. म्हणून त्यांनी परिस्थितीने गांजलेल्या आणि बालपणापासून क्षयरोग असलेल्या सच्चिदानंद कुलकर्णी यांचे स्थळ सौदामिनीसाठी आणले. नंतर त्या दोघांचं लग्न काका काकूंनी लावून दिलं आणि सौदामिनीच्या चांगल्या वागण्याचं फळ तिला मिळालं. सच्चिदानंद हे मनाने अत्यंत प्रसन्न आणि सदाचारी असे गृहस्थ होते. कष्टाळू आणि पतिव्रता असलेली सौदामिनी हिने वैद्यांच्या मदतीने आपल्या पतीचा रोग बरा करत आणला. दुसरीकडे मात्र विमलच्या घरी
तिच्या दुराचारी स्वभावामुळे नवऱ्याने मात्र चक्क तिला माहेरी आणून सोडले. आणि एवढं कमी की काय म्हणून तिच्या आणि तिच्या आईच्या वागणुकीमुळे गावकऱ्यांनी त्यांना गावाबाहेर काढून टाकलं. मग लक्ष्मण काका, त्यांची पत्नी आणि विमल असे तिघेही सौदामिनीच्या घरी राहू लागले. सौदामिनींनी त्यांना आश्रय दिला. आपल्या काकूचे आधीचे सगळे वागणे विसरून ती माहेरच्यांची अधिकच काळजी घेऊ लागली. हे सगळं चालू होतंच, पण तरीसुद्धा सौदामिनींचे कष्ट काही संपले नव्हते. सच्चिदानंदांचा रोग अजूनच बळावला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. सावित्रीचा वसा घेऊन आयुष्यभर आपल्या नवऱ्याची साथ देऊन त्याची सेवा करून पतिव्रता असलेल्या सौदामिनी सतीत जायला निघाल्या होत्या. पण त्यांच्या भाग्याने देव ज्ञानेश्वर माऊली स्वरूपात त्या गावात आले आणि त्यांनी सच्चिदानंद बाबांना जीवनदान दिले. हेच होते सच्चिदानंद बाबा, ज्यांनी ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेली ज्ञानेश्वरी लिहून घेण्याचं मोठं कार्य केलं. पुढे हे कुटुंब ज्ञानेश्वर माऊलींच्या सेवेमध्ये बराच काळ होतं. ह्याच कालावधीत त्यांनी ज्ञानेश्वर विजय हा माऊलींच्या जीवनावर आधारित असलेला ग्रंथ लिहिला. वटपौर्णिमेच्या निमित्ताने पतिव्रता सौदामिनी माऊलींची ही कथा ती तुम्हाला कशी वाटली? आणि वटपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.